Welcome to online YouTube channel of Sri Gyan Sagar Coaching Classes. To get a latest video, please subscribe the channel. Today we discuss about the pressure. आपण आज बघणार आहोत प्रेशर. तर प्रेशर बद्दल एक्झाम्पल द्यायचं तर जेव्हा आपण एअर फिल करतो टू व्हीलर्स किंवा फोर व्हीलर्सच्या टायर्स मध्ये, when we fill the air in tires of two wheelers and four wheeler, at certain value, एका सर्टन व्हॅल्यू पर्यंत तो आपण काय करतो त्याच्यामध्ये एअर फिलअप करत असतो किंवा जी काही एअर फिलिंग मशीन असतं त्याच्यावरती एक डायल असते आणि त्या डायलवरती एक सर्टन एक व्हॅल्यू ठरलेली असते. त्या व्हॅल्यू पर्यंत ते काय करत असतात तर टायरमध्ये एअर फिल करत असतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण हँडपंपने आपल्या सायकलच्या टायरमध्ये जेव्हा एअर भरत असतो तेव्हा आपण काय करतो, फोर्स अप्लाय करतो हँडपंपवरती आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे एअर काय होतो, एअरवरती प्रेशर येतो आणि तो त्या प्रेशरमुळे एअर काय होतो सायकलच्या टायरमध्ये फिलअप होतो. म्हणजे इथे आपल्याला या एक्झाम्पलवरून असं कळतं देयर इज अ रिलेशन बिटवीन फोर्स अँड प्रेशर. फोर्स आणि प्रेशरमध्ये काय आहे, रिलेशन आहे. ॲक्टिव्हिटी 3. ॲक्टिव्हिटी 3 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एक आयर्न नेल घ्यायची आणि ती एक वुडन प्लॅंक घेणार आहे आणि त्याच्यावरती आयर्न नेल काय करणार आहे आपण हॅमर करणार आहोत. हॅमरिंग करताना जी काही शार्प पॉइंटेड एंड आहे ते कशावरती ठेवणार आहे आपण प्लॅंकवरती ठेवणार आहे आणि जे तिचं हेड आहे ते या साईडला करणार आहे. हेडच्या साह्याने फर्स्टली आपण काय करणार आहे, हॅमर करणार आहे आणि नंतर आपण एक दुसरी आयर्न नेल घेऊन जी काही हेड आहे ते हेड कशावरती ठेवणार आहे, प्लॅंकच्या साईडला ठेवणार आहे आणि हॅमर जे आहे ते आपण पॉइंट कडनं करणार आहे. जी काही पॉइंटेड बाजू आहे त्या पॉइंटेड बाजूकडनं आपण काय करणार आहे, हॅमर करणार आहे. मग दोन्ही केसमध्ये जर बघितलं जेव्हा आपण हेडच्या साईडने हॅमर करतो तेव्हा आयर्न नेल काय होणार आहे, इझिली वुडन प्लॅंकमध्ये जाणार आहे. पण इथं काय होणार आहे, पॉइंटच्या साईडने हॅमर केल्यानंतर ही आयर्न नेल मध्ये जाईल का, नाही, ही आयर्न नेल इथे मध्ये जाणार नाही. मग हे असं का होतंय, तर इथे जर एरियाचा विचार केला, इथे पॉइंटेड एंड जे आहे ते आपण वुडन प्लॅंककडे ठेवलं त्यामुळे तिथे एरिया काय आहे, कमी आहे आणि एरिया कमी असल्यामुळे तिथे एक्झर्ट होणारे प्रेशर जास्त आहे. दोन्ही ठिकाणी आपण हॅमर करताना प्रेशर फोर्स जो काही लावलेला आहे तो फोर्स सारखा आहे. फोर्स इज अ सेम इन बोथ द केसेस. दोन्ही ठिकाणी फोर्स हा सेम आहे पण त्या फोर्समुळे त्या युनिट एरियावरती एक्झर्ट होणारे प्रेशर काय आहे, जास्त आहे आणि प्रेशर जर जास्त असेल तर ही नेल इझिली मध्ये जाणार आहे. पण इथे काय झालं, एरिया इन्क्रीज झाला. एरिया इन्क्रीज झाल्यामुळे तेवढ्याच फोर्सने ऍक्ट होणारं जे काही प्रेशर आहे कमी झालं. प्रेशर जे काही आहे तेवढ्याच फोर्स अप्लाय करून तिथे जे काही ऍक्ट होणारं प्रेशर आहे ते कमी झालेलं आहे. म्हणून ही जी आयर्न नेल आहे ही इझिली आतमध्ये वुडन प्लॅंकमध्ये जाणार नाही किंवा जाणार नाही. इट गेट बेंड, ती बेंड होऊ शकते. नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. यूज युअर ब्रेन पॉवर इज ऑल्सो रिलेटेड टू धिस. इट इज इझी टू कट अ व्हेजिटेबल फ्रुट्स विथ अ शार्प नाईफ. आपण शार्प नाईफ असेल, धारदार चाकू असेल तर त्याच्याने इझिली काय होऊ शकतो, इझिली फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स कट करू शकतो. पण ब्लंट नाईफचा जर विचार केला तर तो त्याच्याने इझिली कट होतील का, नाही. मग हे असं का होतंय, व्हाय डज दिस हॅपन, हे असं का होतंय, तर शार्प नाईफचा विचार केला तर शार्प नाईफचा जो काही एरिया आहे, एरिया कमी आहे आणि एरिया कमी असल्यामुळे तिथे जास्त प्रेशर एक्झर्ट होतंय. आणि ब्लंट नाईफचा विचार जर केला तर ब्लंट नाईफचा एरिया काय आहे, कमी झालेला आहे आणि एरिया इन्क्रीज झालेला आहे ब्लंट नाईफच्या केसमध्ये आणि एरिया इन्क्रीज झाल्यामुळे तिथे एक्झर्ट होणारं प्रेशर हे कमी आहे आणि प्रेशर कमी एक्झर्ट होत असेल तर
फ्रुट्स जे आहे ते इझिली कट होणार नाही. प्रेशरची आपण डेफिनेशन बघू. Force exerted perpendicular on unit area is called as a pressure. जो काही फोर्स एक्झर्ट केला जातो परपेंडिक्युलरली जो काही फोर्स एका युनिट एरियावरती एक्झर्ट केला जातो त्याला काय म्हणणार आहे? प्रेशर. मग प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. हा काय झाला फोर्सचा प्रेशरचा फॉर्म्युला. मग युनिट आहे प्रेशरचे, आपण युनिट्स बघू. SI आपल्याला काय करायचं आहे? प्रेशरचं युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा युनिट बघायचं आहे. त्याच्यासाठी आपण बघू फोर्सचं युनिट. फोर्सचं आहे न्यूटन. द SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. आणि एरियाचं काय आहे? एरिया इज मेजर्ड इन मीटर स्क्वेअर. एरिया हा मीटर स्क्वेअर मध्ये मेजर केला जातो. म्हणून इथे जर आपण या फॉर्म्युलाचा यूज केला, फोर्सचं युनिट आहे न्यूटन, ते कॅपिटल N ने डिनोट केलं जातं. एरिया मीटर स्क्वेअर, म्हणून द SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर स्क्वेअर मीटर. दिस न्यूटन पर स्क्वेअर मीटर, हा जो न्यूटन पर स्क्वेअर मीटर आहे याला पास्कल देखील म्हटलं जातं. न्यूटन पर स्क्वेअर मीटर म्हणजेच काय? पास्कल. इन ॲटमॉस्फेरिक सायन्स युनिट ऑफ प्रेशर इज बार. ॲटमॉस्फेरिक सायन्स मध्ये प्रेशरचं जे काही युनिट आहे ते बार. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. हे काय आहे? बार आणि पास्कल मधलं रिलेशन तुम्हाला दिलेलं आहे. अँड प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. प्रेशर ही एक स्केलर क्वांटिटी आहे. आपण बघितलं एरिया इन्क्रीज झाला की प्रेशर काय होत आहे? डिक्रीज होत आहे. इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर डिक्रीजेस. इफ एरिया डिक्रीजेस, एरिया जर डिक्रीज झाला तर तिथे ऍक्ट होणार जे प्रेशर असतं ते इन्क्रीज झालेलं असतं. जसं की कॅमलचं एक्झाम्पल बघितलं, कॅमलने ॲडॅप्टेशन केलेलं आहे. त्याचे जे काही फीट आहे कॅमलचे जे पाय आहे, पायांचे तळवे ते खूप ब्रॉड आहे आणि ब्रॉड असल्यामुळे तिथे सरफेस एरिया जास्त आहे आणि सरफेस एरिया जास्त असल्यामुळे तिथे ऍक्ट होणारं जे काही त्यांच्या बॉडीचं जे काही वेट आहे त्या वेटमुळे ऍक्ट होणारं जे काही प्रेशर आहे ते लार्जर सरफेस एरियावरती डिवाइड होत असतं आणि म्हणून त्यांचे जे लेग आहे ते सॉइलमध्ये पेंट्रेट होत नाही आणि ते काय करू शकतात? इझिली डेझर्टमधनं वॉक करू शकतात. नेक्स्ट आपण बघूया प्रेशर ऑन अ सॉलिड. एनी ऑब्जेक्ट केप्ट इन अ एअर एक्झर्ट अ प्रेशर ऑन सॉलिड. एअरमध्ये कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टवरती काय होत असतो? प्रेशर एक्झर्ट होत असतो. व्हेन अ वेट इज केप्ट ऑन अ सॉलिड, एखादं वेट असेल ते सॉलिडवरती ठेवलं, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन इट. एखादं सॉलिड असेल ते एखादं वेट असेल ते सॉलिड मटेरियलवरती किंवा कशावरती ठेवलं तर ते वेट काय करणार आहे? प्रेशर एक्झर्ट करणार आहे. आणि दिस प्रेशर डिपेंड ऑन द वेट. हे जे काही प्रेशर आहे ते कशावरती डिपेंड असणार आहे? वेटवरती डिपेंड असणार आहे. आणि जो काही कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू, म्हणजे ऍक्ट होणारं जे काही प्रेशरची जी काही व्हॅल्यू असेल ती वेटवरती डिपेंड असेल अँड द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. सपोज समजा हा सरफेस आहे आणि त्याच्यावरती हे काहीतरी ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे. मग ह्या ऑब्जेक्टचं जे काही वेट असेल ते वेट आणि इथला जो कॉन्टॅक्ट एरिया आहे त्या कॉन्टॅक्ट एरियावरती तिथे ऍक्ट होणारं प्रेशर डिपेंड असणार आहे. तिथे किती प्रेशर ऍक्ट होईल हे ते वेट आणि जो काही कॉन्टॅक्ट एरिया आहे त्याच्यावरती डिपेंड असेल. यूज युअर ब्रेन पॉवर. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. यू मस्ट हॅव अ सीन व्हेजिटेबल व्हेंडर कॅरिंग ए बास्केट ऑन हर हेड. आपण बघितलं असेल जी काही व्हेजिटेबल व्हेंडर असतात
भाजी विकणारे ते काय करतात, त्यांच्या हेडवरती बास्केट कॅरी करतात, किंवा ती व्यक्ती असेल, ती व्यक्ती ती काय करते, तर बास्केट ठेवताना शी कीप्स अ ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ. ती काय करते, तर ट्विस्टेड क्लॉथ काय करते, ट्विस्ट करते आणि तो काय करते, तिच्या हेडवरती ठेवते, बिलो द बास्केट, बास्केटच्या खाली तो ठेवते आणि मग ती बास्केट वरती ठेवते. हाऊ डज इट हेल्प, आणि त्यामुळे काय होत असेल, जर आपण लक्षात घेतलं तर ट्विस्टेड क्लॉथ हेडवरती ठेवल्यामुळे तिथे सरफेस एरिया इन्क्रीज होतो, आणि सरफेस एरिया इन्क्रीज झाल्यामुळे जे काही बास्केटचं वेट असेल ते वेट काय होतं, त्या वेटमुळे ॲक्ट होणारा जो काही प्रेशर असेल तिच्या हेडवरती तो प्रेशर डिक्रीज होतो. सो शी इज कॅरी इझिली द बास्केट. मग ती काय करू शकते, इझिली बास्केट कॅरी करू शकते बिकॉज ऑफ प्रेशर डिक्रीजेस ऑन हर हेड. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला, वी कॅन नॉट स्टँड ॲट वन प्लेस. आपण एका ठिकाणी जास्त वेळ उभं राहू शकत नाही फॉर अ लॉंग टाइम. हाऊ देन वी कॅन स्लीप ऑन फॉर 8 and odd hours. 8 तास आपण एखाद्या ठिकाणी झोपू शकतो, पण एका ठिकाणी सरळ आपण उभं राहू शकत नाही. व्हाय, हे असं का होतं? जर विचार केला, आपण एका ठिकाणी उभं राहिलो तर आपले जे काही फीट आहे, पायाची तळवे, ते जे काही सरफेस आहे त्या सरफेसवरती आपल्या बॉडीच्या वेटमुळे काहीतरी फोर्स वेटमुळे जो काही तिथे फोर्स आणि फोर्समुळे जो काही प्रेशर तिथे सरफेस त्या फीटवरती जो काही प्रेशर ॲक्ट होत असतो, आणि त्या ॲक्ट होणाऱ्या प्रेशरमुळे आपले जे काही लेग असतील, लेगच्या ज्या काही मसल्स असतील त्यांच्यावरती टेन्शन डेव्हलप होत असतं, आणि टेन्शन डेव्हलप झाल्यामुळे आपण एका ठिकाणी उभं राहू शकत नाही. जर आपण झोपलो तेव्हा आपल्या झोपल्यानंतर आपल्या बॉडीची पोझिशन हॉरिझॉन्टल होते, आणि हॉरिझॉन्टल पोझिशन झाल्यामुळे आपला जो काही एरिया आहे तो इन्क्रीज होतो, म्हणजे कॉन्टॅक्ट एरिया जो आहे तो कॉन्टॅक्ट एरिया वाढतो, आणि वाढल्यामुळे जे काही आपलं वेट आहे आणि वेटमुळे एक्झर्ट होणारं जे काही प्रेशर आहे ते लार्जर सरफेस एरियावरती एक्झर्ट होतं, आणि लार्जर सरफेस एरियावरती एक्झर्ट झाल्यामुळे आपण इझिली किंवा कम्फर्टेबली झोपू शकतो. म्हणजे आपल्या ज्या काही मसल्स असतील किंवा जो काही टेन्शन वगैरे डेव्हलप होतं हे डेव्हलप होत नाही. थर्ड क्वेश्चन आहे, फॉर स्कीइंग ऑन आईस व्हाय आर लॉंग फ्लॅट स्की यूज. जेव्हा बर्फावरून स्कीइंग केलं जातं त्यावेळेस लॉंग फ्लॅट स्की का तिथे यूज केल्या जातात, म्हणजे लांब ज्या काही फळ्या असतात त्या का तिथे यूज केल्या जातात. कारण फ्लॅट स्कीमुळे काय होतं, फ्लॅट स्कीमुळे तिथे एरिया इन्क्रीज होतो, आणि अगेन एरिया इन्क्रीज झाल्यामुळे प्रेशर डिक्रीज होतं, हेच कारण आहे. म्हणजे या तिन्ही क्वेश्चनचे जर रिझन जर बघितले तर तेच रिझन आहे काय, जो काही ॲक्ट होणारा जो प्रेशर आहे तो वेटवरती, आणि जो काही कॉन्टॅक्ट एरिया आहे बिटवीन द दोन ऑब्जेक्ट मधला जो काही कॉन्टॅक्ट एरिया आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. ट्राय धिस. डू द ॲक्टिव्हिटी ॲज डेपिक्टेड इन फिगर 3.5. व्हॉट इज सीन. आपल्याला ह्या 3.5 मध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यामध्ये दोन ब्लॉक्सच्या मध्ये एक हॉरिझॉन्टल प्लॅंक प्लेस केलेली आहे. द हॉरिझॉन्टल प्लॅंक इज प्लेस्ड बिटवीन दीज टू ब्लॉक्स. सेकंड याच्यामध्ये त्या प्लॅंकवरती बुक्स ठेवलेले आहे. 4 बुक्स आर प्लेस्ड साइड बाय साइड ऑन द प्लॅंक. 4 बुक्स जे आहे ते प्लॅंकवरती ठेवलेले आहे. ड्यू टू धिस द प्लॅंक इज बेंड स्लाइडली. ह्या 4 बुक्समुळे प्लॅंक काय झालेली, बेंड झालेली आहे. हे जे 4 बुक्सचं वेट आहे ह्या वेटमुळे ह्या प्लॅंकवरती काहीतरी प्रेशर एक्झर्ट होतोय, आणि प्रेशर एक्झर्ट झाल्यामुळे तिथे बेंडिंग आपल्याला दिसतंय. थर्ड याच्यामध्ये इन फिगर 3 4 बुक्स आर प्लेस्ड वन अबाव द अदर इन द मिडल ऑफ द प्लॅंक. जे काही 4 बुक्स आहे ते वन अबाव द अदर म्हणजे एकावर एक ते ठेवलेले आहे इन द मिडल पोर्शन ऑफ द प्लॅंक. प्लॅंकच्या मिडल पोर्शनमध्ये ते बुक्स ठेवलेले आहे.
हिअर द प्लँक इज बेंड हायली ॲज कम्पेअर टू सेकंड. सेकंडचा विचार केला तर थर्डमध्ये आपल्याला प्लँकचं बेंडिंग जास्त दिसतं आहे. मग हे असं का? हिअर एरिया सरफेस एरिया ऑफ द प्लँक ऑन विच द बुक्स आर प्लेस इज डिक्रीजेस. इथे सरफेस एरिया काय झाला आहे? डिक्रीज झालेला आहे. पण बुक्स काय आहे? दोन्ही ठिकाणी सेम आहे, म्हणजे वेट जे आहे वेट इज अ सेम बट सरफेस एरिया डिक्रीज. इथे सरफेस एरिया काय झाला आहे? डिक्रीज झाला आहे. आणि सरफेस एरिया डिक्रीज झाल्यामुळे प्रेशर इथे काय झालं आहे? वाढलं आहे. ॲज वी नो आपल्याला माहिती इफ सरफेस एरिया डिक्रीजेस pressure is increases. It is inversely proportional to each other. But in this case force exert, जो काही फोर्स एक्झर्ट होतोय दोन्ही ठिकाणी जे काही वेट आहे ते वेट सेम आहे. वेट जरी सेम असलं तरी पण एरिया चेंज झाल्यामुळे ॲक्ट होणारं जे काही प्रेशर आहे ते डिफरंट आहे. आणि म्हणून थर्ड केसमध्ये आपल्याला प्लँकचं जे काही बेंडिंग आहे ते जास्त प्रमाणामध्ये दिसतंय.